क्रिकेटचा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. एकंदरीत स्पर्धेचं पहिलं पर्व म्हणजे डे नाईट क्रिकेट स्पर्धेचं पहिलं पर्व व या पहिल्या पर्वातील आजची चौथी रात्र चौथी रजनी. सामना क्रमांक देखील चौथा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. तो राजाराम वॉरियर्स चौडे व त्यांच्या विरोधामध्ये भिडताना दिसेल कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे हा क्रिकेट संघ. नाणेफेकीचा कौल हा मसुरे क्रिकेट संघाच्या बाजूनं व नाणेफेक मैदानावरती विजय ठरत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्वाळा हा निर्धारित 30 चेंडू 5 षटकांच्या सामन्यामध्ये. तर दिलेलं फलंदाजीचं आमंत्रण ते निमंत्रण मैदानावरती स्वीकारलं जात आहे. तर दुसऱ्या बाजूने त्यांची आघाडीची जोडी बिनीची जोडी मैदानावरती दाखल होताना दिसेल. ती राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाकडून सलामीवीर मैदानावरती दाखल होत आहेत. स्ट्राईक एंडला मॅन फ्रॉम अरंदा जॉन फर्नांडिस, तर नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने फलंदाज सज्ज होताना दिसेल मॅन फ्रॉम गोवा, जो गोवा राज्यातनं ओव्हरसीज खेळाडू आउट ऑफ स्टेशन खेळाडू या स्पर्धेमध्ये दाखल होतोय, जो राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व करतोय. पेडनेम एक्सप्रेस गौरेश नागवेकर असेल तो नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज सज्ज होतोय आउट ऑफ स्टेशन खेळाडू धीरज भोईर मॅन फ्रॉम नवी मुंबई. सीवूड धारावीचा खेळाडू मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात व स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय तो जॉन फर्नांडिस. यावेळी पहिला चेंडू मोठा फटका टोलविण्याचा प्रयत्न, यावेळी प्रयत्न फसतोय. शॉर्ट मिड विकेट वरती सर्कलमध्ये हुजेर मुजावर हा क्षेत्ररक्षक त्यानं झेल टिपला जातोय व 0 या धाब्याची बॅग आपल्या डोक्यावरती घे स्वतःचा भोपळाही न फोडता निराश वदनाने दुःखी वदनाने खिन्न मनाने मैदानाचा रस्ता जॉन सोडतोय. पॅव्हिलियनचा आसरा अर्थातच तंबूचा आसरा घेतोय तो डीजेच्या साथीनं. धीरज भोईरचा मात्र वेग प्रचंड होता. सर्कलचे नियम निर्बंध होते खेळाडूंवरती. क्षेत्ररक्षणातील नाममात्र 2 खेळाडू चिते होते सीमारेषेवरती व हे निर्बंध भेदायचं. धावा निघणाऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट करायची, मोठे फटके टोलविण्याची जोखीम घ्यायची. ती जोखीम जीवघेणी ठरते व जॉन सारखा कसलेला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन व त्यानंतर होडावडे गावचा सुपुत्र विनय पावनजी 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज असेल यावेळी स्ट्राईकला. ज्यावेळी हाफ ट्रॅकर आखोट टप्प्याचा चेंडू प्रचंड वेगात फेकला जातोय. चेंडू वाईड असल्याचा इशारा आमच्या ऑफिशियलचा येतोय, म्हणजे अतिरिक्त उंची चेंडू गाठतोय. हेच आपल्या नजरेनं तटस्थ अनुभवी पंचांची जोडगोळी मैदानावरती हेरत आहे. गोलंदाज धीरज भोईरला दंडित केलं जात आहे व दंडित केलेल्या एकेरी धावेने धावांचा आगाज होतोय. धावांचं खातं खोललं जात आहे, धावांना सुरुवात होते. ती राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघासाठी 1 गडी बाद 1 धाव धावफलकावरती सज्ज होतोय तो धीरज भोईर. ज्यावेळी वेगवान चेंडू उजव्या यष्टीवरती कटचा फटका, चेंडू वाईडिश गलीच्या दिशेनं. थर्डमॅनचा खेळाडू पॉईंटचा खेळाडू किंचितशी आपली जागा या ठिकाणी बदलतायत. प्राथमिकता चेंडूवरती पोहोचतायत. नाममात्र एकेरी धावेने बॅटच्या माध्यमातून विनय पावनजी स्वतःचं खातं खोलतोय व यावेळी स्ट्राईकला येतोय गोवा राज्यातील आक्रमक अष्टपैलू खेळाडू मॅन फ्रॉम पेडनेम गौरेश नागवेकर असेल यावेळी स्ट्राईकला. तर त्याच्या विरोधामध्ये ओव्हरसीज खेळाडू आउट ऑफ स्टेशन खेळाडू जो कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाकडनं खेळतोय तो नवी मुंबईतील सीवूड धारावीचा धीरज भोईर असेल तो गोलंदाजीच्या आक्रमणावर. ज्यावेळी ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका निघतोय तो कव्हरवरती. अगदी पहिल्या प्रयत्नात वेगात क्षेत्ररक्षक हुजेर चेंडूवरती पोहोचतोय. एकेरी धाव गौरेश नागवेकर पूर्ण करतोय व दिमाखात एकेरी धावेने स्वतःचं खातं मैदानावरती खोललं जात. सांघिक धावफलक एकेरी धावेने पुढे सरकताना दिसतोय तो 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. 3 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. यावेळी डावकुऱ्याचा फलंदाज विनय पावनजी, तर त्याच्या विरोधामध्ये सलामीचं अगदी पहिलं प्राथमिक षटक हे धीरज भोईरचं. याही वेळा प्रचंड वेगात चेंडू फेकला जातोय, मात्र वेगात चेंडू फेकताना चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय. चेंडू दिशेपासून भरकटतोय, चेंडू टप्प्यापासून भरकटतोय व अनुभवी पंच जमिनीलगत दोन्ही हात समांतर करत चेंडू वाईड असल्याचा निर्वाळा या ठिकाणी देत आहेत.
धाबा या कशाही येवत, भले क्रिकेटच्या परिभाषेमध्ये बॅटच्या माध्यमातून येवत किंवा वाईडच्या माध्यमातून निघणारी प्रत्येक धाव ही संघाच्या सांघिक हितासाठी लाख मोलाची ठरते व त्याच धावा या ठिकाणी पूर्ण करतायत विनय व विनयच्या साथीनं गौरेश. ज्यावेळी यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू होता, मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका जरूर टोलवायचा होता, मात्र भन्नाट वेगात फेकलेला चेंडू चारोखानी चित करतोय गौरेशला. डोळ्याची पापणी लवते ना लवते तोपर्यंत प्रचंड वेगात चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावतोय व उर्वरित सोपेखानी कार्य यष्टिरक्षक मैदानावरती पूर्ण करतोय व चेंडू सुपूर्त होतोय तो गोलंदाज धीरज भोईरच्या हाती. ज्यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, चेंडू सहज मिड ऑफला पार करतोय, चेंडू लॉंग ऑफ पर्यंत पोहोचतोय. वाईडिश लॉंगॉनवरनं बरंचसं अंतर कापत लॉंगॉनचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय. अगदी पहिल्या प्रयत्नात चेंडू उचलला जातोय, फेकी केली जाते गोलंदाज धीरज भोईरच्या दिशेने. तोपर्यंत वेगात एकेरी धाव पूर्ण केली जाते, ती विनय पाहुणजी व विनय पाहुणेच्या जोडीला नॉन स्ट्राईक एंडला गौरेश नागवेकर या दोहोंकडनं. बघता बघता आघाडीच्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त व 6 धावा धावफलकावर. याही वेळी चूक होताना दिसते ती गोलंदाजाकडनं, मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. चेक केलं जाईल आमच्या पीसी रूममध्ये, खातर जमा केली जाईल व अगदी थोड्याच वेळामध्ये योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस, इट इज वाईड बॉल. चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर, अनुभवी पंच चेंडू वाईड असल्याचा निर्वळ देत आहेत आणि खातर जमा केली जाते व रिटर्न क्रीजच्या देखील बराच बाहेर चेंडू आहे असे आमचे तिसरे पंच आमच्यापर्यंत कळवित आहेत. म्हणजे अजून एक अतिरिक्त धाव जोडली जाते फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूनं, राजाराम वॉरियर्स एवढे क्रिकेट संघाच्या बाजूनं, व सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 7 या धावसंख्येवर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, फटका जरूर फसतोय, झेल टिपण्याची सुसंधी, क्षेत्ररक्षक झेल खाली व जो कारंजा हवेत उडतोय, जो चेंडू आसमंतात राहतोय त्याच्यावरती रक्षक सापळा अर्थात हुजेर वज्रमुठीमध्ये चेंडू घेतोय व जी छोटेखानी खेळी नटलेली एकेरी दुहेरी धावांनी विनय पाहुणेजीची या ठिकाणी समाप्त होतोय. खेळ या ठिकाणी महत्वपूर्ण समाप्त होतोय आखाडीच्या षटकाचा. तर विनय पाहुणेजी बॅक टू द पॅव्हिलियन. विनंती असेल आपण व्यासपीठावरून स्थानपन्न व्हा. आपलं कलमट गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आघाडीचं पहिलं षटक मैदानावरती समाप्त होत आहे व तब्बल 2 हादरे पहिल्याच प्राथमिक षटकात दिले जात आहेत ते धीरज भोईरकडनं व तदनंतर कर्णधार पदाची धुरा आपल्या खांदी घेत फलंदाजीसाठी फलंदाज मॅन फ्रॉम होडावडा राजाराम वॉरियर्स एवढे क्रिकेट संघाकडनं सज्ज होतोय तो दाजी नाईक. त्याही पेक्षा नितीन जबडे सरांचा बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचा इशारा दुसऱ्या षटकामध्ये येतोय. म्हणजे या षटकात देखील क्षेत्ररक्षकांवरती निर्बंध असतील. केवळ 3 खेळाडू सीमारेषेला घेरून सीमारक्षक म्हणून आपली कामगिरी पार पाडतील व हे जबाबदारीचं षटक फेकण्यासाठी कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाकडनं गोलंदाज सज्ज होताना दिसेल तो विकी राणे. विकी रोगे हा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मॅन फ्रॉम मालवण. प्राथमिकता क्षेत्ररक्षण व्यूहरचना मैदानावरती विखुरली जाते व सज्ज होतोय वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं षटक तो फेकतोय व त्याच्या विरोधात मॅन फ्रॉम गोवा पेडनेम गौरेश नागवेकर. ज्यावेळी फलंदाज गौरेशच्या शरीरापासून बराचसा दूरवरती चेंडू ठेवला जातोय, जागेवरनं फटका हा टोलवायचा होता. पायांमध्ये पदलाली ते नव्हतं, शरीरामध्ये हालचाल नव्हती. चेंडू वाईड यॉर्कर व यॉर्कर लेन पद्धतीच्या चेंडूवरती निरुत्तरित राहते, फळी निशब्दित राहते गौरेश नागवेकरची व निर्धाव चेंडू स्वरूप दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय गोलंदाज विकी रोगेच्या गोलंदाजीवर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका, चेंडू सुमधुर ध्वनी निघतोय, फटका षटकारामध्ये परावर्तित होतोय व चाहत्या प्रेक्षक वर्गात लॉंगॉन सीमारेषेच्या पलीकडे चेंडूचा प्रवास समाप्त होतोय तो 6 धावांसाठी.
पद्धतीचा फेकायचा होता मात्र ओव्हरपिच पद्धतीमध्ये परावर्तित होतोय. मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका गौरेश नागवेकर उर्फ घुंगरूच्या बॅटमधनं आपण पाहतोय. चेंडू सीमापार होतोय तो 6 धावांसाठी. याही वेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू मात्र फटका जरूर फसतोय मिड विकेट वरती. क्षेत्ररक्षक तैनात. झेल टिपतोय की झेल टिपताना क्षेत्ररक्षकाचा तोल जातोय, त्याचा पाय हा सीमारेषेला स्पर्श करतो की नाही याच्यासाठी मॅच ऑफिशियल तिसऱ्या पंचांची मदत घेत आहेत. खातरजमा केली जाईल व थोड्याच वेळात आपल्यापर्यंत निर्णय हा कळविला जाईल. माझ्याकडेच बघू नको, तिकडे पण बघ, माका मारते. हा तुम्ही होताच ओके. ऍडव्हर्टाइज दिली. सॉरी सॉरी. यस ओयूटी आउट. फलंदाज या ठिकाणी झेलबाद होतोय गौरेश नागवेकर. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका चाहत्या प्रेक्षक वर्गात जाऊन विसावतोय. मात्र दुसरा चेंडू जो पोषक होता मोठा फटका टोलविण्यासाठी चेंडूने जे अपेक्षित अंतर गाठायला हवं होतं त्यावरती अडसर ठरतोय. मिड विकेटचा खेळाडू झेल मैदानावरती टिपला जातोय व झेल टिपल्यानंतर खेळी समाप्त होतोय. एका षटकारानं नटलेली गौरेश नागवेकर बॅक टू द पॅव्हिलियन. व तदनंतर अजून एक वजराट गावचा खेळाडू धनंजय राणे यावेळी मैदानावरती दाखल होतोय, सज्ज होतोय डावकुऱ्याचा फलंदाज फलंदाजीसाठी. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीच्या यशस्वी आक्रमणावरती वेगवान गोलंदाज विकी रोगे मॅन फ्रॉम मालवण महत्वपूर्ण सफलता हस्तगत झाल्यानंतर उंचावलेल्या आत्मविश्वासानं उंचावलेल्या मनोधैर्यानं नवचैतन्याच्या वातावरणात सज्ज होतोय. तो षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. ज्यावेळी मधल्या यष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर निघतोय. आडव्या बॅटने मोठा फटका जरूर टोलवायचा होता मात्र आल्या आल्या एका मोठ्या फटक्याच्या साथीनं स्वतःच्या खेळीला प्रारंभ करणं ही तेवढीशी सहज सोपी बाब नसेल. हे एका योग्य टप्प्यावरच्या चेंडूवरती विकी रोगे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाज धनंजयला सांगतोय व योग्य चेंडू पडतोय पत्त्यावरती. गोलंदाज विकीच्या सज्ज होतोय पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. याही वेळी प्रचंड वेग होता. धाव घ्यायची की नाही या द्विधाविवंचनेत फलंदाज जखडबंद होतोय. वेळीच रोखलं जातंय नॉन स्ट्राईक एंडवरनं दाजीकडून, कारण संभाव्य धावबाचा धोका तो जाणतोय व अस्तित्वात नसलेली धाव घेण्याचा मोह टाळला जातोय. बचावताना दिसतोय फलंदाज स्ट्राईकला धनू व लागोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव. उजव्या यष्टीवरचा चेंडू परत एकदा मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका. पहिल्या प्रयत्नात क्षेत्ररक्षक चाच पडताना दिसतोय. झालेली चूक दुसऱ्या प्रयत्नात दुरुस्त केली जाते. चेंडूवरती दुसऱ्या प्रयत्नात का होईना मात्र ताबा ठेवला जातोय. एकेरी धाव घेतोय धनंजय व त्या एकेरी धावेच्या साथीनं आघाडीच्या महत्वपूर्ण जोखीमग्रस्त 2 षटकांचा खेळ म्हणजे पहिला मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक, दुसरं बॅट्समन चॉईस पॉवर प्लेचं षटक, अशा 2 षटकांचा खेळ समाप्त व सांघिक धावफलक मैदानावरती 14 धावा म्हणजे प्रति षटकामागे 7 धावांची सरासरी ही राखली जाते. डीजे कोणताही बदल या ठिकाणी दिसत नाही. ज्याने सदाबहार इनिंगचं पहिलं पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक फेकलं व जो मुंबईच्या मायानगरीतून या कलमठ गावामध्ये दाखल होतोय. वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं तर डावातील महत्त्वपूर्ण तिसरं षटक मॅन फ्रॉम नवी मुंबई अर्थातच सीवूड दाराबेचा खेळाडू विकी भोयर यावेळी सज्ज होतोय.
धीरज भोईर यावेळी सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. वैयक्तिक स्पेलची सांगता करणारं दुसरं तर डावातील महत्वपूर्ण तिसरं षटक तो फेकतोय. गोलंदाज सज्ज धीरज आपल्या गोलंदाजीच्या आक्रमणावरती ठीक पंचांच्या उजव्या बाजूनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी पहिला चेंडू योग्य टप्प्यावरचा होता. चेंडू वेगात यष्टीरक्षकाच्या दिशेने पोहोचतोय. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका टोलविण्यापासून रोखलं जात आहे. वेगात चेंडू हाताळला जातोय गोलंदाजाकडनं अर्थातच धीरज भोईरकडनं. व तिसऱ्या षटकाला एका निर्धाव चेंडूच्या साथीनं या ठिकाणी सुरुवात होते. निर्धाव चेंडू स्वरूप प्रेरित होताना दिसतोय गोलंदाज धीरज व सज्ज होतोय तिसऱ्या षटकातील पुढील चेंडू हा फेकण्यासाठी. यावेळी वेगवान चेंडू साप त्रिफळा हा उद्ध्वस्त केला जातोय. यष्टी उखडली जाते व ज्याच्यावरती आशा अपेक्षा होत्या मोठ्या फटक्या टोलविण्याच्या तो वजराट गावचा सुपुत्र धनंजय राणे बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती मॅन फ्रॉम पियाळी अर्थातच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मिस्टर 360 विकास कदम मैदानावरती दाखल होतोय. म्हणजे जो रिव्हर्स स्वीपच्या फटक्यांसाठी जाणला जातो, ज्याची ख्याती कीर्ती, जो बहुचर्चित खेळाडू, तो तंत्रशुद्ध संयमी फलंदाज विकास कदम हा मैदानावरती दाखल होतोय. तर नॉन स्ट्राईक एंडला अजूनही स्ट्राईक पासून वंचित राहतोय तो संघाचा संघनायक दाजी नाईक. सफलता प्राप्त गोलंदाज सज्ज होतोय तो धीरज भोईर गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. नुकतीच त्याला सफलता प्राप्त होते ती फलंदाज धनंजय राणेची. यावेळी उजव्या हातांची जोडगोळी मैदानावरती असेल. क्षेत्ररक्षण व्यूहरचना देखील बदलली जाते उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी व नेमका कोणता क्षेत्ररक्षक कुठे तैनात केलाय हे विकास कदम आल्या पावली मैदानावरती न्याहाळतोय आपल्या नजरेनं व तदनंतर सज्ज होतोय तो तोडफोड फलंदाजीसाठी. यावेळी स्ट्राईकला राजाराम वॉरियर्स तळवडे या क्रिकेट संघाच्या बाजूनं. ज्यावेळी प्रचंड वेगात चेंडू हाताळला जातोय. गोलंदाजीची कमान आपल्या खांदी धीरज भोईरने का घेतले याचं ज्वलंत उदाहरण तो मैदानावरती देतोय. आल्या आल्या ड्राईव्हचा फटका ऑफ साईडला विकासला टोलवायचा होता, मात्र वेगानं पुरतचकित मैदानावरती केलं जातंय ते विकास कदम सारख्या कसलेल्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू स्वरूप आल्या पाहुली पहिल्या चेंडूला सामोरा जातोय फलंदाज विकास व तदनंतर सज्ज. तर दुसऱ्या बाजूनं वेगवान गोलंदाज डावखुऱ्या हाताचा धीरज भोईर हा सज्ज होतोय. यावेळी फुलर लेन पद्धतीचा चेंडू खेळाडूच्या अगदी 2 पायांमधून चेंडू निघतोय तो डीप कव्हर पॉइंट पर्यंत. एकेरी धाव घेतली जाते व जोपर्यंत हुजेर मुजावर हा उंच खुरा असा धष्टपुष्ट बांधाचा खेळाडू चेंडूवरती पोहोचतोय आपला ताबा ठेवला जातोय, नियंत्रण ठेवलं जात आहे, फेकी केली जाते गोलंदाजाच्या दिशेने. तोपर्यंत विकास कदम दुसऱ्या चेंडूवरती वैयक्तिक ख्यातीतील या ठिकाणी खातं खोलतोय एकेरी धावेनं व ज्याची बऱ्याच वेळ प्रतीक्षा होती प्रेक्षक वर्गाला की दाजी नाईकला कधी स्ट्राईक भेटते. तो सिंधुदुर्ग जिल्ह्याचा टेनिस बॉल क्रिकेटमधील बाहुबली मॅन फ्रॉम हुडावडा. यावेळी दाजी नाईक असेल तो स्ट्राईकला. सांघिक धावफलक 15 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अशावेळी वेगवान चेंडू होता. चेंडू पॅड लाईनवरचा अर्थातच डाव्या यष्टीवरती त्याच्यावरती पुलचा फटका जरूर टोलवायचा होता, मात्र याही वेळी दाजीला वेगाने चकित केलं जात आहे. चेंडू बॅटला स्पर्श न करता चेंडू थेट पॅडला स्पर्श करतोय व जो शरीरभेदी चेंडू ठरतोय गोलंदाज धीरज भोईरचा तो निर्धाव गणला जातोय त्याच्या वैयक्तिक गोलंदाजीमध्ये. जसजसे चेंडू निर्धाव गणले जात आहेत तसतसा क्षणिक नाराजीच्या संकटामध्ये उडवला जातोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे हा क्रिकेट संघ. तर त्या क्षणिक नाराजीच्या संकटातून सावरायचं असेल तर मोठे फटके हे टोलवावे लागतील. शाबळी लोवर फिल्टर्स पद्धतीचा चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट मनगटी फटका सजविला जातोय. मिड विकेटच्या पट्ट्यात एकेरी धाव सहज घेतली जाते.
एकेरी धाव घेतोय फलंदाज दाजी नाईक, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. 3 षटक 18 चेंडूंचा खेळ देखील मैदानावरती समाप्त होतोय व आतापर्यंत 4 गड्यांच्या मोबदल्यात नाणेफेक पराभूत होत जे प्रथम फलंदाजीचं निमंत्रण मिळतंय राजाराम वॉरियर्स एवढे क्रिकेट संघाला, ते निमंत्रण स्वीकारत आतापर्यंत त्यांचे 4 फलंदाज हे बाद होत आहेत व केवळ सांघिक धावफलक पोहोचतोय तो 16 या धावसंख्येवर. डीजे 3 षटक 18 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक मंदावलेल्या अवस्थेत, खालावलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ 16 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीमध्ये कमालीचा बदल होतोय व गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज अलंकार मुनगेकर जो लेग ब्रेक गोलंदाजीसाठी जाणला जातो तो फिरकीचा जादूगर यावेळी सज्ज होतोय. प्राथमिकता अलंकार आपली दिशा ठरवतोय व प्रमुख पंच सर नितीन जबडे यांना पार करत त्यांच्या उजव्या बाजूनं राईट आर्म राऊंड विकेट व त्याच्या विरोधामध्ये स्ट्राईकला दाजी नाईक. ज्यावेळी पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा अगदी बॅटच्या मधोमध घेतला जातोय. चेंडू निघतोय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. गावडेवाडी प्रीमियर लीग षटकार टीचे. 'पिच पद्धतीचा व या ओव्हर पिच पद्धतीच्या चेंडूला कोणतीही दया माया न दर्शवता फटका चाहत्या प्रेक्षक वर्गात म्हणजे लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 6 धावांसाठी. षटकारानं स्वागत केलं जात आहे. चौथ्या षटकामध्ये गोलंदाज अलंकार मुनगेकरचं तर सांघिक धावफलक बदलतोय तो 22 वर. याही वेळी ते चित्र मैदानावरती सुमधुर ध्वनी निघतोय. मिड विकेटच्या खेळाडूला चेंडू चकवतोय. लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा फटका, हा डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी डीसे. तंत्र व त्याच सूत्राचा परिपूर्ण वापर या डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये दाजी नाईक हा फलंदाज करतोय. आक्रमण केले जात आहे. 2 चेंडूंवरती तब्बल 12 धावांची लयलूट ही माजवली जाते. याही वेळी ते चित्र मैदानावरती परत एकदा मोठा फटका, चेंडू निघतोय तो डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय. लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूवरती तिसरा मोठा धमाका 6 धावांसाठी डीस. ठोकले जात आहेत. सांघिक धावफलक जो मंदावलेला होता तिसऱ्या षटकापर्यंत तो वेगात पुढे सरकतोय. 3 षटकारांच्या साथीनं 18 धाब्यांच्या साथीनं 34 वरती. याही वेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, परत एकदा चौथा फटका, चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी डीजे. आणि जेव्हा चेंडू आतमध्ये येईल तेव्हा विनंती असेल आयोजन कमिटीकडनं आपले शार्पी प्लीज बंद ठेवा. सलग चौथ्या चेंडूवरती मोठा फटका, चेंडू सीमारेषेच्या पलीकडे व या चौथ्या षटकारानं सांघिक धावफलक मैदानावरती तब्बल 40 गाठतोय. 40 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. सलग 6 षटकार जर ठोकले फलंदाजाने ते तर दिगंबर वावळी यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. समर्थ कोरगावकर यांच्याकडनं 500 रुपये आलेले आहेत.
40 धावा सागर पवार धावफलकावरती. यांच्याकडनंही 500 रुपयांचं पारितोषिक. 4 षटकारांच्या साथीनं तब्बल 40 धावा धावफलकावरती. आता शेवटचे 2 चेंडू असतील ते अलंकारचे बाकी. ज्यावेळी बहुधा अतिरिक्त दबावामध्ये आपल्याला गोलंदाज दिसतोय. चेंडू उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर फेकला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर वळसा घेतोय. वाईडची खुणगाठ अनुभवी पंचांची येते व अतिरिक्त एक धाव जोडली जाते, ती राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाच्या बाजूनं. यावेळी फटका फसतोय. चेंडू बॅटला स्पर्श करतोय. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात चेंडू निघतोय. एकेरी धाव सहज पूर्ण केली जाते. दुसरी धाव घेण्याचा मोह मात्र यावेळी टाळला जातोय, तो दाजी नाईककडनं. तब्बल बघता बघता चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय व 5 चेंडूंच्या सांगते अखेरीस सांघिक धावफलक 42 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाज सज्ज होतोय. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी अलंकार मुनगेकर हा राईट आर्म राऊंड विकेट. ज्यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू यॉर्करमध्ये परावर्तित होतोय. विकास कदमचा मिनी हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मात्र धावेपासनं दाजी स्पष्ट नकार देतोय. निर्धाव चेंडू स्वरूप खेळ समाप्त होतोय. 24 चेंडू अर्थात 4 षटकांचा सांघिक धावफलक 42 धावा धावफलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात. आता महत्त्वपूर्ण चौथ्या सामन्यातील शेवटचा षटक पहिल्या सत्रातील डावाची इथिश्री करणारं सांगता करणारं हे बाकी असेल. मात्र जी चौथ्या षटकात धावांची लयलूट झाली आहे त्या धावांवरती लगाम घालण्यासाठी डेथ ओव्हरमध्ये कोणता गोलंदाज सक्षम कामगिरी करेल याविषयी सल्ला मसलत होते की नेमकं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती सुपूर्द करायचं याविषयी विचार विमर्श सल्ला मसलत होताना दिसतंय. ती कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघाकडून व सरते शेवटी एक मताने निर्णय होतोय व गोलंदाजीच्या आक्रमणावरती गोलंदाज आपल्याला सज्ज होताना दिसेल. मॅन फ्रॉम दुर्गावाड नेरूर अर्थातच हुझैर मुजावर हा गोलंदाज सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं व डावातील तो 5वं षटक फेकतोय. गोलंदाज सज्ज होतोय हुझैर मुजावर शेवटचं षटक हे चौथ्या सामन्यातील फेकण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट. ज्यावेळी पहिला चेंडू आखूट टप्प्याचा स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला फटका टोलवायचा होता. चेंडू बॅटची किनार घेतोय मात्र यष्टीरक्षकाकडनं चूक होते. यष्टीरक्षकाच्या वज्रमुठीतनं चेंडू खाली पडतोय. चेंडू हा परमपवित्र मायभूमीला स्पर्श करताना दिसतोय. झेलबाद होण्यापासून फलंदाज दाजी नाईक मैदानावरती वाचतोय तर 5व्या षटकातील पहिला चेंडू निर्धाव चेंडूच्या साथीनं हुझैर सज्ज होतोय षटकातील दुसरा चेंडू हा फेकण्यासाठी. ज्यावेळी आखूट टप्प्याचा चेंडू झेल टिपण्याची सुसंधी साधा सोपा झेल मैदानावरती क्षेत्ररक्षकाकडनं सोडला जातोय. एकेरी धाव जरूर पूर्ण होतंय. पावलं दुसऱ्या धावेकडे वळतायत व महत्त्वपूर्ण दुसरी धाव घेताना विकास कदम धावबादचा शिकार ठरतोय. क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या विकास कदम बॅक टू द पॅव्हेलियन डीजे. तो फलंदाजीसाठी याही वेळी वेगवान चेंडू होता. प्रचंड वेगात चेंडू फेकला जातोय गोलंदाजाकडनं म्हणजे हुझैर मुजावरकडनं. बघता बघता शेवटच्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त होतोय. सांघिक धावफलक मैदानावरती 5 फलंदाज बाद होत आहेत तर 43 धावा हा धावफलक आपणास धावफलकावरती दिसतोय तो राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघाचा. नाममात्र शेवटचे 3 चेंडू बाकी असतील इनिंगची सांगता करणारे तर गोलंदाजीच्या आक्रमणावरती डेथ ओव्हर स्लॉग ओव्हरसाठी हुझैर मुजावर. याही वेळी मिस टायमिंग फटका विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका
हा मिड विकेटच्या पट्ट्यात दुसरी धाव, धोक्याची घंटा जरूर वाजते. वन शॉटचा इशारा येतोय म्हणजे एकही धाव नसेल, त्याही पेक्षा तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते की कोणता फलंदाज या ठिकाणी धावबाद होतोय. आमचे तिसरे पंच, तिसरे ऑफिशियल्स पीसी रूम मध्ये जोडले जातील, खातर जमा करतील व थोड्याच वेळात एक मताने निर्णय आपल्या कर्णपटलापर्यंत हा पोचविला जाईल. यस, या ठिकाणी दाजी नाईक आउट आहेत कारण फलंदाज क्रॉस होताना दिसले नाहीत. पीसी रूम मध्ये आमचे तिसरे पंच खातर जमा करतायत. त्याही पेक्षा एकही धाव प्राप्त होताना दिसणार नाही ती राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाला. खेळ समाप्त होतोय शेवटच्या षटकातील आतापर्यंत. खेळ समाप्त होतोय आतापर्यंत शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा. तर सांघिक धावफलक जयसेता 43 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात डिझे. सांघिक धावफलक 43 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात आता शेवटचे 2 चेंडू हे अंतरिम षटकातील बाकी असतील. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होतोय, तो फ्रँकी पॉल, तर नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने गोट्या कुबल. यावेळी 5वा चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा, त्याच्यावरती मोठा फटका जरूर टोलविला जातोय. एकेरी धाव घेतली जाते. फ्रँकी पॉल एकेरी धाव घेतोय, स्वतःचं खातं खोलतोय. तर सांघिक धावफलक मॅजिकल फिगर, नेल्सन फिगर 44 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात. आता शेवटचा चेंडू बाकी असेल मैदानावरती व गोट्या कुबल हा फलंदाज सज्ज होतोय. उद्दिष्ट ठरविणारा फटका हा येईल की नाही हे पाहणं उत्सुकतेचं. तर दुसऱ्या बाजूनं हुजेरचा प्रयत्न असेल की मोठ्या फटक्यापासून गोठ्याला रोखायचं. त्यावेळी नो चेंडूचा इशारा म्हणजे खेळपट्टीच्या बऱ्याच बाहेर चेंडू फेकला जातोय. नो चेंडूच्या साथीनं जखम होताना दिसेल ती हुजेर मुजावरच्या गोलंदाजीला व याच जखमेवरती मीठ चोळणारा. टू व्हीलरची जी लाईट चालू आहे विनंती असेल बंद करायची आहे. टू व्हीलरची जी लाईट चालू आहे ती विनंती आहे बंद करायची आहे. आयोजन समितीकडून सूचना येत आहेत. जी ऑन साईडला मोटरसायकल चिटू. थँक्यू. या ठिकाणी शेवटचा चेंडू फ्री हिटची नामी संधी, फलंदाज स्ट्राईकला सज्ज होताना दिसेल तो गोट्या कुबल. यावेळी ओव्हरपिच पद्धतीच्या चेंडूवरती फटका तर जरूर मोठा निघतोय. मिड विकेटला चेंडू हवेत राहतोय. बघता बघता चेंडू डीप मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे निघतोय व जो अपेक्षित फटका होता राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाला, तो फटका शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती निघतोय व या षटकारानं नवसंजीवनी, उत्साहाचं, नवचैतन्याचं वातावरण निर्माण होतंय ते राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट संघाच्या बाजूनं. तर सांघिक धावफलक 50 पार करतोय, 50 गाठतोय. 51 धावा धावफलकावरती 6 गड्यांच्या मोबदल्यात. तर डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू 5 षटक 52 धावांचा तगडा पल्ला मैदानावरती गाठायचा आहे. मात्र 30 चेंडूत 52 धावांचा सहजासहजी पाठलाग केला जातो की 30 चेंडूत 52 धावांपासून
कडे गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 मधील आजच्या चौथ्या रात्रीतील महत्त्वाच्या चौथ्या लढतीत आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 51 धावा फलकावरती लावलेत. 52 धावांचं लक्ष दिलंय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट टीमच्या समोर. विकासजी गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट संघ आणि दुसऱ्या बाजूला प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे क्रिकेट संघ, हे दोन मातब्बर संघांची ग्रंथिका त्यांची पत्रिका जुळली गेली आहे. महत्त्वाच्या लढतीत मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकतायत. त्यामुळे हा सामना जिंकत स्पर्धेच्या सेफ झोनमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांचे शर्तीचे प्रयत्न पाहायला मिळतील आणि पराभूत संघासाठी एक संधी नक्की मिळेल अशी महत्त्वाची लढत आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. स्ट्रायकिंग एंडला दर्पण आचरेकर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आकाश मजूरकर ही सलामीची बिनीची जोडी मैदानामध्ये डावाचा प्रारंभ करण्यासाठी आणि व्यक्तिगत कुड्यातलं पहिलं संघाचं अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज गौरेश नागवेकर. पेडणे एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं त्याची एक वेगळी ओळख, बेस्ट ऑलराऊंडर गोवा राज्यामधला असा हा दिग्गज खेळाडू. आणि स्ट्रायकिंग एंडला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला टॅलेंटेड दर्पण आचरेकर. और पिच बॉल त्यावरती केलाय हल्ला, बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. दर्शनने केली आहे दमदार सुरुवात आणि दर्शनने घडवलंय प्रेक्षकांना षटकाराचं दर्शन. मागच्या मॅचमध्ये सलग 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकण्याचा कारनामा ज्या फलंदाजाने केलाय त्याने देखील दमदार सुरुवात केली आहे. विनंती करतोय, आमच्या स्पर्धेदरम्यान आगमन झालंय आंबा उद्योजक पप्पू मुंडे तसेच आदेश ओठवकर आणि दिनेश लोके यांचं आगमन झालंय. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. विनंती करतोय व्यासपीठावर बसून आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. फोटो कॉमेंट्री बॉक्स. टप्प्याचा बॉल पुलचा फटका काऊ क्षेत्रामध्ये आपण पाहतो. मिड विकेट आणि काऊ क्षेत्राच्या मधोमध खेळला गेलेला फटका एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वृद्धिंगत होते आणि धावसंख्या पुढे जाते बिनबाद 7. विजयासाठी 52 धावांचं लक्ष दिले. लक्ष मोठं नाहीये. 5 षटकांची लढत आहे. प्रति षटकात जवळपास 10 सव्वा 10 धावांची सरासरी गाठायची आहे आणि बॅटिंगसाठी पोषक गणलं जाणारं हे विकेट आहे. नॅशनल हायवे सारखी सपाट खेळपट्टी, फलंदाजांचा बोलबाला, फलंदाजांचा वर्चस्व पाहायला मिळतोय. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आकाश मसूरकरने धावांचा सिलसिला जारी केलाय, धावांचा आघात केलाय, खातं ओपन केलं गेलं. एकरी धावांनी धावसंख्या परावर्तित होतीये. 8 धावा फलकावरती लागतायत. गौरेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. ज्या गौरेशने बाबा परब मित्रमंडळाच्या स्पर्धेमध्ये सुपर ओव्हरचं षटक टाकलं होतं आणि जबरदस्त षटक आपल्याला पाहायला मिळालं, तोच गौरेश. याही वेळेला पूल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे सर्कल मध्ये, मस्तक पे दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. आणि संघाची गरज ओळखून मेरिट के हिसाब से बल्लेबाजी करने के लिए जाने जाने वाला एक खिलाडी. जबरदस्त बॅटिंग, फ्लाइंग स्टार्ट मिळवून दिली आहे, दमदार सुरुवात केली आहे. गौरेशच्या विरोधामध्ये हल्ला बोल वाली फलंदाजी, हलकस अपील केले. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अशा पद्धतीचं अपील पंचांनी फेटाळलंय. डॉट बॉल घेतलाय, टिंब चेंडू घेतला गेला. गावडेवाडी प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतो आहोत. अनेक अडचणींवरती मात करत सगळे सदस्य, आमचे व्हॉलेंटियर्स एकत्र आले. निर्णय झाला कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला डे नाईटची टुर्नामेंट भरवायची आहे आणि याच मोठ्या आव्हानाला सामोरं जात असताना एकीचं बळ काय असतं याची प्रचिती आपल्याला येते. ओ हो हो, लाजवाब
ओ हो, त्याही पेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. चांगला चेंडू, चांगला फटका, चांगलं क्षेत्ररक्षण. एका हाताने षटकाराला परतवून लावलंय. क्रिकेटमध्ये फक्त धावा बॅटने बनवल्या जात नाहीत, तर चांगलं क्षेत्ररक्षण करून वाचवलेल्या धावाही खात्यामध्ये येतात. क्षेत्ररक्षक आपल्याला गौरेश पाहायला मिळालेत. गौरेश कांबळी, रेडी एक्सप्रेस या टोपण नावाने ओळखला जाणारा रेडीचा गुणवान खेळाडू पाहायला मिळालाय. आमच्या व्यासपीठावर ते सन्मान होतोय. प्रसिद्ध आंबा व्यावसायिक सन्मान्य पप्पू मुंडे यांचा सन्मान. व्यासपीठावर सन्मान होतोय. प्रसिद्ध आंबा व्यावसायिक पप्पू मुंडे हे स्पर्धेसाठी ते उपस्थित आहेत. कलमठ गावडेवाडी मित्रमंडळाच्या वतीने हा सन्मान आमच्या व्यासपीठावर केला जातोय. स्वप्नीलजी चिंदरकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. त्यानंतर सन्मान होतोय भाजप कार्यकर्ते ऐनलगावचे सुपुत्र आणि प्रसिद्ध आंबा व्यावसायिक आदेश ओटवकर यांचा सन्मान आमच्या व्यासपीठावर होतोय. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले निवडला गेला. पहिल्या षटकात धावा आलेत फलकावरती 13. विजयासाठी 52 धावांचं लक्ष आहे. रेडी एक्सप्रेस गोलंदाजी ट्रॅक वरती आणि याही ओव्हरला पहिल्याच बॉलवरती ठोकला षटकार. दर चेंडू आणि 33 धावा हे विजयासाठी समीकरण दर्पण रिदम मध्ये आलेत. टप्प्याचा बॉल आणि यावेळेला क्षेत्ररक्षकाला हुलखवणी दिले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होते आणि त्यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. टाटा गुड बाय हॅलो करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे चौका. के 23 धावा फलकावरती आहेत. रेडी एक्सप्रेस गौरेश तेया. चांगला फटका खेळायचा इथे प्रयत्न. चेंडू नीट बॅटवरती आला नाहीये. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध गॅप. पायाने बॉलला स्टॉप केले कॅरेमेल स्टाईल मध्ये. 2 धावा टीम साठी वाचवले. 2 ने धावसंख्या पुढे जाते. 25 धावा विजयासाठी अजून 26 ची गरज या मॅच मध्ये. 27 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज गौरेश खोदून काढण्याचा प्रयत्न. पायामध्ये टाकले बॉलला. पायाचं मोजमाप विचारणारा चेंडू पाहायला मिळालाय. डॉट बॉल घेतलाय. दर्जेदार गोलंदाजी आता मात्र होते. कमबॅक करण्याची गरज आहे. दर्पण आचरेकर रिदम मध्ये आलेत आणि त्यांचा रिदम ब्रेक करायचा असेल तर तुम्हाला विकेट मिळवावी लागेल. क्रिकेटचे एक्सपर्ट सांगतात तुम्हाला जर धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला विकेट मिळवायचे आहेत आणि त्याच विकेटच्या शोधामध्ये गौरेश अँड टीम पाहायला मिळते. अप ट्रॅक राखून टप्प्याचा बॉल यावेळेला खेळलाय पॉइंट आणि कव्हरच्या मधून. बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. विथ अलॉंग द कार्पेटचा फटका जमलीला चाटत बॉल सीमारेषेच्या पलीकडे संजीवनी चौका. एकोणीस चेंडू 23 धावा हे समीकरण. चांगला बॉल बॅटची आतली कडा पाहायला मिळते. रक्षकाने बॉलला स्टॉप केले. धाव येणार नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे संपलाय. बिनबाद 29 अशी धडाकेबाज दमदार सुरुवात दर्पण आचरेकरच्या साथीने आकाश मसूरकरची आणि विजयासाठी अजून 18 चेंडूमध्ये 23 धावांची आहे आवश्यकता. 18 चेंडू 23 धावा हे विजयासाठी आहे समीकरण. फलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमच्या समोर कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरेसाठी
18 चेंडू 23 धावांचं लक्ष्य आहे. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीम ज्यांनी प्रथमतः बॅटिंग करत असताना 51 धावा बनवल्या आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना दमदार सुरुवात केली आहे. आप आघात से नहीं बल्कि अंजाम से पहचाने जाते हो. आघात तर दमदार झालाय, अंजाम काय होणार. 18 चेंडू 23 ची गरज. सामना संपलेला नाहीये. ठाण लीजिए या फिर मान लीजिए. पायामध्ये टाकलंय, प्लिक केलंय. प्लिक ऑफ द रेसचा फटका आपण पाहतोय. तर चांगला फटका इथे बॉलला टर्न केले बॅटने ऑन साइडला. आकाश मसूरकरने 1 धाव मिळणार आणि एकेरी धावणी धावसंख्या परावर्तित झाली आहे. 30 धावा फलकावरती आहेत. 22 धावा विजयासाठी अजून आवश्यक आहेत या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेत. गौरेश नागवेकर, त्याच्याकडनं खूप मोठी अपेक्षा आहे टीमच्या नायकाला. ओह, दांडी गुल याला म्हणतात मागच्या दरवाजाने चोरी होणे. दांडी 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 गुल गेली या बिकेरदी. फर्निचर डिस्ट्रॉय केलंय आणि एसटी वाकवली आहे. दर्पणचा खाई ते संपलाय. गौरेशने केले कमबॅक. नवचैतन्याचं वातावरण निर्माण झालंय राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमच्या खेम्यामध्ये आणि निराशाचे वातावरण झालंय कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरेच्या खेम्यामध्ये. सामना टर्न झालाय का पाहावं लागणार आणि या मॅच मध्ये दर्पण होतोय आउट. गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार झालेत. गौरेश नवीन फलंदाज मैदानामध्ये ज्याचं आगमन होतंय. धीरज भोईर, मॅन फ्रॉम नवी मुंबई, स्ट्राईकला तयार. गौरेशचा पुढचा बॉल, चांगला बॉल. रक्षात्मक पद्धतीचा फटका के सन्मान दिलाय. एकच धाव इथे मिळते, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एक्स्ट्रा कव्हरला बॉलला थांबवलं गेलंय. एकेरी धावणी धावसंख्या वृद्धिंगत होते फलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ चालू आहे. राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरे या मॅच मध्ये लढताना पाहायला मिळत आहेत. मालिकेमध्ये दोन्ही संघ एक सामना जिंकलेत, त्यामुळे पराभूत संघाला एक संधी तर नक्की मिळणार. मोटोबॅटचा वापर केला. स्टेट ड्राईव्हचा देखना फटका. गॅप शोधण्याचा इथे प्रयत्न झाला. पहिल्या प्रयत्नामध्ये लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक फंबल झालाय. ढूंढ रे साजनावाला क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. टीमची धावसंख्या पुढे वृद्धिंगत होती या फलकावरती. 33 धावा. विजयासाठी अजून 19 धावांची गरज. 2 षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. 5 षटकांची महत्वाची लढत आहे. 14 चेंडू 19 धावा. आकुट टप्प्याचा बॉल ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर. पंचाने व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा केली जाते, तो अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू गोलंदाज गौरेशला दंडित केले गेले आणि टीमची धावसंख्या 1 ने वाढतीये. 34 धावा. धावा कशाही येवोत, क्रिकेटमध्ये प्रत्येक धाव ही लाख मोलाची गणली जाते. 18 ची अजून आवश्यकता. सामना डोलायमान स्थितीमध्ये येण्याची शक्यता आहे. एक सन्नाटेदार षटक आवश्यक आहे मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी. चांगला बॉल, स्विंग अँड मिस. तेज तरार 140 किलोमीटरच्या वेगाने रफ्तार से गिरफ्तार करते हुए. ही एक्युरसी आहे या गोलंदाजाची, अचूकता आहे. अचूकतेचं माहेर घर म्हणून देखील या खेळाडूला ओळखलं जातं आणि त्यामुळे कर्नाटक, गोवामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रचंड मागणी असणारा बेस्ट ऑलराऊंडर म्हणून गौरेशकडे पाहिलं जातं. आणि दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार झाले आहेत, ज्याने डॉट बॉल घेतलाय. धीरज. आकाश मसूरकर स्ट्रायकिंग एंडला तयार झाले. तर ऑन साइडला फटका आपण पाहतो. एकच धाव इथे मिळणार आणि धावसंख्या पुढे जाते. 35.
एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 35 धावा, 17 धावांची अजून आवश्यकता. आता मात्र सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेकडे आलाय. प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. सामना कोण जिंकणार याची चर्चा प्रेक्षकांमध्ये चालली. एका बाजूला राजाराम मोरे तरुडे क्रिकेट टीम ज्याने डावाच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग केली, 51 धावा फलकावरती लावल्या आणि 52 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट टीमची धावसंख्या 12 चेंडूंचा खेळ बाकी. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 17 धावांची गरज ही शोधाची जर्नी आहे. तुम्हाला खराब चेंडू शोधावा लागणार आहे. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये. आता मात्र तुमच्यामधलं जे बेस्ट आहे ते तुम्हाला बाहेर काढावं लागेल. सर्वोच्च खेळ दाखवावं लागणार आहे. आपल्या जीवनामधलं बेस्ट टू बेस्ट तुम्हाला बाहेर काढावं लागेल. स्वतःला सिद्ध करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. आज नाही, आता नाही तर कधीच नाही. अभी नाही तो कभी नाही. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं आहे. 12 चेंडू 17 धावा ही गरज आहे. हे षटक लाख मुलाचं आहे आणि हे षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आदित्य नाईक, आदित्य दियार. ओहो, स्ट्रायकिंग एंडच्या बॅटर आकाश मसूरकरच्या नाकावरती फुंकर मारत, कानामध्ये सिटी वाजवत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये डॉट बॉल. समीकरण बदलणार आहे. वापसीचा बिगुल वाजवलाय, शंकनाद केलाय, कमबॅक करण्याचा प्रयत्न इथे केलाय. धीम्या गतीचा बॉल पिक केलं, येऊ दिलं आणि गिरकी घेत बॉलला पाठवलंय लांब लांब लांब, खूप लांब, सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धीम्या गतीचा बॉल आणि त्यावरती केला हल्ला. आकाशने दिली बॉलला धडक आणि बॉल गेलाय दन 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 करत बेधडक बाउंड्री लाईनच्या बाहेर. संजीवनी षटकार. चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापणारा फटका. टीमची धावसंख्या 6 ने वाढते. 41 धावा फलकावरती, 11 धावांची गरज आहे. 10 चेंडू विजयासाठी 11 धावांची गरज. एक षटकार. सगळं काही ठीकठाक करून गेलाय. सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे असं सांगून गेलाय आकाश मसूरकरच्या बॅटमधून. मालवण तालुक्यातला मसुरी गावचा गुणवान खेळाडू आकाश मसूरकर स्ट्राईकला तयार. धीरजच्या साथीने संघाला विजयी पथापर्यंत न्यायचंय. 11 धावांची अजून आवश्यकता या मॅच मध्ये. शार्पी ऑफ करायचे. प्रेक्षकांच्या पसंतीला ही लढत येईल का आणि त्यासाठी कमबॅक करावं लागेल ते गोलंदाजी साईडला. राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट टीमचा जो गोलंदाज आहे, दमदार सुरुवात केली आदित्य नाईकने आणि त्यानंतरचा धीम्या गतीने बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, पिक केलं, ओळखलं. स्ट्रायकिंग इंगच्या बॅटर आकाश मसूरकरने आणि बॉलला भिरकवून दिलं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार ठोकला आणि चेंडू आणि धावा यांच्या मधलं अंतर कापलंय. समीकरण आपण पाहिलं तर विजयासाठी 10 चेंडू मध्ये फक्त 11ची गरज. एक षटकार. पत्तों के खेल में तुरुप का इक्का और क्रिकेट के खेल में छक्का काफी अहम रहता है. तो जबरदस्त षटकार ठोकलाय. ऐन मोक्याच्या क्षणी आलेला षटकार पुन्हा एकदा सामना डोलायमान स्थितीमध्ये बरोबरीमध्ये घेऊन आलाय. 10 चेंडू 11ची गरज. आदित्यला कमबॅक करावं लागेल. क्षमता तर आदित्यकडे देखील आहे, आकाशकडे देखील आहे. चांगला बॉल कव्हर्सला खेळला क्षेत्ररक्षक आहे. बॉलला स्टॉप केलंय. एकच धाव इथे मिळणार. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण चांगली फेकी केली आहे जॉन फर्नांडिसने. टीमची धावसंख्या वृद्धिंगत झाली आहे. 42 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 10 धावांची अजून आहे आवश्यकता. 9 चेंडूंचा खेळ. प्रणित दुखंडे यांच्या मालकीचा कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट संघ पाठलाग करतोय 52 धावांचा. 10 धावांची गरज. विकासची गावडे यांच्या मालकीचा राजाराम वॉरियर्स तळवडे क्रिकेट संघ. चांगला बॉल. वेग तर चांगला होता मात्र दिशा खराब आहे का. पंचांनी वाईट बॉलची घोषणा केली आहे आणि त्यासाठी फिल्डिंग साईडने पंचांच्या निर्णयासाठी चॅलेंज केलंय. आपण जाणार आहोत पीसी रूम मध्ये आणि काही क्षणातच हा डिसिजन तुमच्यापर्यंत येणार. आदित्य नाईक गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहिले तर बॉलला फिरवलं.
टीव्ही एम्पायर कडे आपण जातो आहोत आणि टीव्ही एम्पायर यांचा डिसिजन काही क्षणातच आपल्यापर्यंत येणार. व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलं गेलंय फिल्डिंग साईड कडून. राजाराम वॉरियर्स तेवढे क्रिकेट टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेतला गेलाय. गावडेवाडी प्रीमियर लीग 2025 शानदार आयोजन आपण पाहतो आहोत. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत भव्य नाईट क्रिकेट टुर्नामेंट. तर तिसऱ्या पंचाने डिसिजन कळवला आहे. इट इज अ वाईड बॉल. अवांतर चेंडू असल्याची घोषणा पुन्हा एकदा होते आणि धावसंख्या 43 धावा फलकावरती आपण पाहतो आहोत. विजयासाठी 9 ची गरज. 9 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण. आदित्य स्ट्राईकला धीरज. यावेळेला चांगला फटका आहे का, तर फटका फसला आहे की नाही पाहावं लागणार. आणि ऐन मोक्याच्या क्षणी क्षेत्ररक्षकाने झेल टिपत धीरजला पाठवलंय मैदानाच्या बाहेर. मिड विकेटला सापडला धीरज भोईर. नवी मुंबईचा सितारा आउट झालाय. 8 चेंडू आणि 9 धावा हे समीकरण आपल्याला मेगा स्क्रीन वरती पाहायला मिळतंय. नवीन फलंदाज सचिन आचरेकर मॅन फ्रॉम देवली स्ट्राईकला तयार. 8 चेंडू आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 8 चेंडू 9 धावा हे समीकरण विजयासाठी. मसुरी क्रिकेट टीमला सचिनच्या बॅटमधनं पहिलाच वार. सचिन आलाय मैदानामध्ये, त्याने केलाय पलटवार. बॉल नाही थांबणार मैदानामध्ये, जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर, सीमारेखा पार. षटकार चांगली गोलंदाजी केली. युवा टॅलेंटेड गोलंदाज. एकमेव खरा बॉल ओव्हर पिच आणि त्याला पाठवलं बॉर्डर लाईनच्या बाहेर. 3 धावांची गरज विजयासाठी. 6 चेंडू आणि 3 धावा. सहा चेंडू विजयासाठी 3 धाबांची गरज असतानाच या सामन्याचा विजेता कोण हे ठरवणार. षटक फेकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सिद्धेश परब गोलंदाजी ट्रॅकवरती तयार झालेत. आता मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईलने क्षेत्ररक्षण सजवले गेले. 6 मध्ये 3 ची गरज. आकाश स्ट्राईकला. हा ट्रॅकर दाजीच्या हातामध्ये. झेल सोडला जरूर, बॉलला स्टॉप केलंय. 5 मध्ये 3 ची गरज. सामन्यामध्ये कलाटणी मिळते का पाहावं लागणार. सामन्याने करवट बदलले का, सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये लागली आहे. 5 मध्ये 3 ची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरची लढत. अकुंटप्याचा बॉल. याही वेळेला बॉलला थांबवलंय. आपण पाहतो क्षेत्ररक्षक फेकी देखील केली आहे जॉनीने. एकच धाव इथे मिळणार.
4 मध्ये 2 धावांची गरज, एखादा डॉट बॉल, एखादी विकेट पुन्हा एकदा कमबॅक करून देईल राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमला आणि संयमी फलंदाजी करावी लागेल कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरेला. संघाची गरज ओळखावी लागणार आहे. 4 मध्ये 2 ची गरज. अकुट्याचा बॉल आणि त्याला अपरकटचा एक सुंदर फटका सजवलाय. चेंडूला पाठवले बॉर्डर लाईनच्या बाहेर. वीरेंद्र सेवाग स्टाईलने सामना संपवलाय आणि हा सामना जिंकलाय. कॅडबरी क्रिकेट क्लब मसुरी क्रिकेट टीमने पराभूत केलंय राजाराम वॉरियर्स तवडे क्रिकेट टीमला. आणि या पुढचा सामना लगेच आम्ही तुमच्या समोर घेऊन येतो आहोत. दशावतार योद्धा नाव क्रिकेट टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये राजाराम वॉरियर्स तळवडे.